सशस्त्र दलाच्या समन्वयासाठी नवीन नियम जारी। या संदर्भात संसदेच्या 2023च्या पावसाळी अधिवेशनात विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती। एनडीआरएफ पथक रायगडच्या महाडमध्ये दाखल। मुसळधार पावसानंतर रायगड प्रशासन सतर्क। एनडीआरएफच्या 23 सदस्यांचं पथक या ठिकाणी दाखल झाले। चंद्रपूरच्या विसापूरमध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 अब्रास रेती वाटपाचा शुभारंभ। रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून हिरवा झेंडा। ठाण्यामध्ये एसटी महामंडळामध्ये सामील झालेल्या नवीन बसेसचा लूक समोर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून बसची पाहणी। पुण्यातील पुरंदर विमानतळासंदर्भात 7 गावांमधून 794 हरकती। बागायती जमिनी प्रकल्पाला दिल्यानंतर आणि भूमिहीन होणार, त्यामुळे आमचा प्रकल्पाला विरोध असल्याच्या नोंदवल्या हरकती। माजलगावचे माजी आमदार आरटी देशमुख अनंतात विलीन। अंत्यविधीला पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी। आरटी देशमुख यांचं सोमवारी अपघाती निधन झालं होतं। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। पुराच्या पाण्यामध्ये शेतकरी वाहून जाताना व्हिडिओ व्हायरल। काजळवाडीजवळ नदीचं पाणी अचानकपणे वाढलं। अमरावती, अकोला, वाशिमसह बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस। मे महिन्यातच पूर्णा नदीला पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। नाशिकच्या निफाडमध्ये सततच्या पावसामुळे शेतातील कांदा भिजलेला कांदा व्यापारी खरेदी करत नसल्यामुळे कांदा मेंढ्यांपुढे टाकण्याची वेळ। शेतकरी संकटात। जालन्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे धोपटेश्वर गावामध्ये शेतकऱ्याची विहीर ढासळली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। सुकना नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात, तर वाकुळणी, माहेर, भायगाव आणि या ठिकाणी अनेक शेतांमध्ये पाणी शिरलं। विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये। अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये कंटेनरला आग। डोझर मशीन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला घाटामध्ये आग। पर्यायी वाहतूक भुईबावडा घाटातून वळवली।